जे मुंबईकर नेहमीच रेल्वेने प्रवास करतात त्यांचं आयुष्यच त्या रेल्वेच्या टाइम टेबलशी बांधलं गेलेलं असतं। परंतु ही वेळ साधण्यासाठी लोकलची वेळ साधण्यासाठी जर का तुम्ही घाई केलीत तर ती घाई तुमच्या किती जीवावर बेतू शकते याची उदाहरणं वेळोवेळी आपण पाहिलेली आहेत आणि असंच एक उदाहरण मुंबईच्या लोअर परेल स्टेशनवरती पाहायला मिळालं। मुंबईतल्या मध्य रेल्वेचं परेल स्टेशन 12 एप्रिल सकाळी 8:50 डोंबिवलीच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल परेलच्या प्लॅटफॉर्मवर थोडीशी स्लो झाली आणि आयुष्यातले काही क्षण वाचवण्याचा मोह विनोद चंदनशिवे यांना झाला। त्यांनी लोकलच्या दिशेने धाव घेतली, वाटलं किमान ट्रेनमध्ये चढण्याची संधी मिळेल, पण तितक्यात इडली सांबारने घात केला। मी डोसा घेतला होता पार्सल मुलांसाठी आणि जसं फास्ट ट्रॅकवर एक गाडी होल्डमध्ये होती तर मी पुढे जाऊन हे केलं, मला पकडूया आपण, तर 2 लेडीजचे डबे आले आणि जसं पुढे गेलो तशी गाडी मी पकडायला हे केलं, त्या गाडी स्लो मोशनमध्ये चालू होती, पण ते कसं मी धावत सुटलो तर चटणीची माझी जी थैली होती ना ती ही झाली, तर चटणीवर मी स्लिप झालो। कोसळलेले विनोद चंदनशिवे कोणत्याही क्षणी रेल्वेच्या रुळाखाली आले असते, पण तितक्यात रेल्वे पोलीस कर्मचारी VS तायडे यांनी प्रसंगावधान राखलं आणि चंदनशिवेंचा जीव वाचला। गाडीच्या उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या। आधीच मुंबईतले प्लॅटफॉर्म आणि लोकल यांच्यातलं अंतर हे एखादा माणूस जाण्यासाठी पुरेसं आहे, त्यामुळे लोकल स्थानकांवर आणखी सतर्क राहण्याची गरज आहे। चालती ट्रेन पकडणे अत्यंत धोकादायक आहे। हे वाक्य इतक्यांदा कानावर पडूनही आपल्याला अक्कल मात्र येत नाही। आयुष्यातले काही क्षण वाचवण्याच्या नादात आपण अख्खं आयुष्य धोक्यात घालतो। मित्रांनो, एक गेली तर दुसरी लोकल नक्की येईल, पण आयुष्य परत येणार नाही। निनाद करमरकरसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। त्यामुळे रेल्वेत चढताना घाई करू नका असं आवाहन पुन्हा पुन्हा केलं जातं।